हिंदी सक्तीच्या जीआरची 29 जुलैला होळी करा, उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आदेश. तर जीआर ठाकरेंनीच काढला होता, भाजपचा आरोप. स्वतःच्या जीआरची होळी करणं हास्यास्पद, भाजपचा टोला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या 5 जुलैच्या मोर्चाला वाढता पाठिंबा. काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी मोर्चात सहभागी होणार, बच्चू कडूंचाही पाठिंबा. मी ठाकरे बंधूंचा मोर्चा निघूच देणार नाही, वकील गुणरत्न सदावर्तेंचा दावा. तर गुणरत्न सदावर्तेला एक दिवस मराठी माणूस जाम चोपेल, मनसे नेते अविनाश जाधवांचा इशारा. हिंदी विरोधामध्ये महायुती सरकारमध्येच मतभेद, पहिली ते चौथी हिंदी नको, अजित पवारांची भूमिका. तर एकनाथ शिंदेंची भूमिका भाजपला पूरक, भाजप आणि शिंदे हिंदीवरती ठाम. गर्भाशय शस्त्रक्रियांच्या गोरखधंद्याचा पर्दाफाश, नोकरी करणाऱ्या 10% महिला काढतायत गर्भपिशवी. महिलांच्या गर्भाशय शस्त्रक्रियेबाबतचं धक्कादायक वास्तव उघड. भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, 1 जुलैला अधिकृत घोषणा. रवींद्र चव्हाणांची सर्वानुमते 1 जुलैला नियुक्ती जाहीर केली जाणार. चव्हाण प्रदेशाध्यक्षपदासाठी 30 जूनला भरणार अर्ज. नागपूरमध्ये उभारलेल्या देशातील पहिल्या संविधान प्रस्ताविका पार्कचं आज उद्घाटन. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन. मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही राहणार उपस्थित. छत्रपती संभाजीनगरमधील अतिक्रमण मोहीम पुन्हा सुरू. सुमारे 100 पेक्षा अधिक जेसीपीद्वारे कारवाई. 500 पोलिसांचा फौजफाटा कारवाईस्थळी तैनात. गेल्या काही दिवसातल्या पावसानं वाशिम, परभणी, हिंगोलीमध्ये पेरणीला वेग, शेतकऱ्यांची सोयाबीनला पसंती. पालघरच्या सातपाटी किनाऱ्यावरती समुद्राचं रौद्र रूप. ग्रामपंचायतीनं शुक्रवारी ड्रोननं चित्रीकरण करून धूप प्रतिबंधक बंधाऱ्यांची केली मागणी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीमध्ये काल दरीत कोसळलेल्या पर्यटकाचा मृतदेह सापडला. तब्बल 18 ते 20 तासांनंतर मृतदेह सापडला. काळेसाद पॉइंट पर्यटकांना बंद ठेवण्याचा विचार. मुंबई नाशिक आग्रा महामार्गावरती पुन्हा खड्डे. इगतपुरी जवळ सिमेंट आणि डांबरी रस्त्यावरती पडलेल्या खड्ड्यानं वाहन चालक हैराण. बीडमध्ये जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी संख्या 37,000 घटली. 15 शाळा बंद. शिक्षण विभागाच्या अहवालामध्ये समोर आली धक्कादायक माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये महिला कीर्तनकाराची हत्या. हबप संगीताताई महाराज यांची डोक्यात दगड घालून हत्या. गंगापूर रोडवरील महाटादेवी आश्रमातील घटना. कोल्हापुरातील निवृत्त अभियंत्याला 7,86,00,000चा गंडा. विश्वास नांगरे पाटील आणि ईडी सेबीतील अधिकाऱ्यांचा आवाज काढून लूट. दहशतवादी संघटनेला पैसे पुरवल्याचं सांगून घातला गंडा. काटालगा गाण्यातून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री शेफाली जारीवालचं निधन. हृदयविकाराच्या झटक्यानं निधन. शेफाली तरुण दिसण्यासाठी घेत होती उपचार. इंदापूरच्या बेलवडीमध्ये पार पडला संत तुकोबांच्या पालखीचा रिंगण सोहळा. तुकाराम महाराजांची पालखी आज सणसर ते निमगाव केतकी प्रवास करणार. तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी तरडगाव ते फलटण मार्गस्थ. वारकऱ्यांचा उत्साह शिगेला. गोंदियाच्या जानाटोला इथं अस्वल झाडावर चढलं. वन विभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन.
ओडिशातील जगन्नाथपुरी रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरी, रथ ओढताना 600हून अधिक भाविक जखमी, दिशा नियोजनामुळे दुर्घटना, भाविकांचा आरोप. युद्ध संपताच डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला मोठी ऑफर. 30 अब्ज डॉलरच्या मदतीसह निर्बंधांमध्ये सवलत आणि गोठवलेली अब्जावधी डॉलर्सची रक्कम अमेरिका करणार मुक्त. अमेरिकेच्या चालीनं इस्रायलसह संपूर्ण जग बुचकळ्यात.